नमस्कार. तुम्ही जर सोशल मीडियावर थोडंसं टेक्नॉलॉजीच्या संदर्भात सर्च करत असशीला किंवा ॲक्टिवेट असशीला तर तुमच्या आत्ता सोशल मीडियाच्या फीडवर दिल्लीमध्ये चालवली असलेली AI समिटच्या काही बातम्या येत असतील, काही व्हिडिओ येत असतील. ह्या व्हिडिओमध्ये एक प्रमुख म्हणजे आता 2-3 गोष्टी म्हणजे आता आपल्या समाजाची हे आहे, संपूर्ण पांढरा शर्ट असला तरी शर्टावर पडलेला आपल्याला एका निळा डाग उठून दिसतोय. अशा 3 गोष्टी जास्त चर्चेत आहेत, म्हणजे निगेटिव्हिटी जास्त चर्चेत आहे त्या. पहिली म्हणजे ती पहिल्या दिवशी उद्घाटनावेळी स्टॉलधारकांच्या विविध वस्तू गायब झाल्या, त्याची चोरी म्हणून असा एक ही चर्चा झाली. दुसरं मग ती गलगोटे युनिव्हर्सिटी आहे बघा, त्यांनी ती AIचा कुत्रा हे स्वतःचं इनोव्हेशन आहे म्हणून सांगितलं, ते ॲक्च्युली चायनाचा निघाला हे. आणि तिसरं आता काल काँग्रेसच्या युवक काँग्रेसनं तिथं शर्ट काढून मोदी मॅनेज झाला आहे किंवा त्या US डीलबद्दल आंदोलन केलं की त्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या समिटवरती तिथं प्लॅटफॉर्मवरती ते आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावर होत असणारी टीका. या 3 गोष्टीमुळे थोडंसं त्या AI समिटला गालबोट लागले किंवा त्याची निगेटिव्हिटी चर्चा जास्त चालू आहे. पण ॲक्च्युली फक्त निगेटिव्ह गोष्टी घडल्यात का नाही, संपूर्ण शर्ट जसा पांढरा आहे त्यातले हे ते 3 डाग आहे ते खूप छोटा आहे ते. पण ह्या दृष्टीनं आपल्या भारताच्या दृष्टीनं ह्या AI समिटमध्ये भरपूर काही घडते. जवळपास जगातले 40 देश तिथे एकत्र आले. ते 40 देशांचे नेते, टेक्नॉलॉजीच्या कंपन्या, त्यांचे CEO म्हणजे पण आणि बरेच गुंतवणूकदार असे सगळे एकत्र ते तिथं आले ते. आणि त्याच्यामुळे काय व्हायलं, भारतातली AI स्टार्टअप जे छोटे छोटे स्टार्टअप आहेत ते किंवा युनिव्हर्सिटीत जे टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च करते ते त्यांना फंड मिळतो आहे किंवा त्यांना जगात काय चाललं आहे किंवा इतर काय चाललं आहे, जागतिक कंपन्या पण तिथं हे बघायला मिळते. आणि ह्याच्यामुळं आपल्या भारतातल्या टेक्नॉलॉजीचे रिलेटेड असणाऱ्या AIवर काम करणाऱ्या कंपन्यांना किंवा लोकांना खूप सारा फायदा होतो. इवन त्यांना फायदा होतो, हे आपल्या देशाला इनडायरेक्टली जास्त मोठा फायदा होते. कारण की भारताला फक्त AIचा वापर करता बनायचं नाही की AIचा आपल्याला टेक्नॉलॉजी आपण क्रिएट करायचे किंवा आपण AIमध्ये थोडंसं काय म्हणतो रेस करायचे आपण जगातल्या इतर कंपन्यांबरोबर. मग ह्याच्यावर एक भारताला त्या AI समिटमधून आत्ता काय काय मिळालं ह्याच्यावर थोडंसं मी तुम्हाला हे सांगतो. भारताची एक नवीन ओळख आत्ता जगापुढे यायला लागली आहे. कारण की भारत हा फक्त IT सर्व्हिस देणारा देश असं जगात ओळखलं जाते, पण आता तो AI इनोव्हेशन हब म्हणून भारत जगापुढे यायचं आपण त्या दृष्टीने आपण पाऊल टाकायला लागलो. ह्या समिटमध्ये गुंतवणुकीमध्ये वाढ व्हायला लागल्या. बऱ्याच कंपन्या आपल्या R&Dचं सेंटर इथं भारतात ओपन करू इच्छित आहे. ती बऱ्याच AI स्टार्टअपना फंडिंग मिळत आहे. ह्याच्यामुळे फायदा होते. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हायला लागल्या. आता AI आल्यानंतर कित्येक नोकऱ्या जाणार हे वास्तव आपण नाकारू शकत नाही किंवा त्याला आपण थांबवू शकत नाही. पण नवीन रोजगाराच्या संधी AIच्या माध्यमातून जेव्हा उपलब्ध होणार आहे त्यासाठी तरुण किंवा कंपन्या विविध काम करू शकतात हे त्यातनं आपल्याला दिसून येते. शेती आणि ग्रामीण विकास सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भारतावर परिणाम करणारा त्यात AIचा शिरकाव हा येणारच आहे, त्यात काही वाद नाही. आता आपण ऊस शेती वगैरे बघत असेल, शेतीतलं म्हणजे हवामान अंदाज AIच्या माध्यमातून ॲक्युरेट घेणं किंवा पिकांवरील रोग ओळखणं, त्याच्यावर परिणाम करणारे औषधं मारण्याचे ते सजेशन AI देते. उत्पादन वाढवण्यावर AIचा शेतीचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. हेल्थ सेक्टर म्हणजे आता आपल्यात डॉक्टरसुद्धा AIचे जे येऊ शकते ते किंवा याचे चॅटबोटसुद्धा असं येऊ शकते असं आहे. म्हणजे लवकर त्या डाटावरनं रोग ओळखणं AIच्या माध्यमातून शक्य आहे किंवा AI आधारित डायग्नोसिस होऊ शकते, त्याचं लवकर निदान लागून त्याच्यावर लवकर उपचार होऊ शकते. ग्रामीण भागात जिथं डॉक्टर पोहोचणं शक्य नाही तिथं टेलिमेडिसिन म्हणून सिस्टम अशी उभारली जाऊ शकते की फक्त मोबाईल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे रोग किंवा हे करून त्याला औषध सजेस्ट करणं. संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये तर खूप मोठी AIची गुंतवणूक आता होत आहे आणि AI तिथं बहुतेक बरीच टेक्नॉलॉजी AIच्या माध्यमातून अशी उभा केली जाते शौरक्षण सिद्ध करण्यासाठी. ही सगळ्यात मोठी चढाओढ आत्ता ही लागली आहे बघा. शिक्षणात क्रांती AIच्या माध्यमातून घडत आहे. आता बऱ्याच आता काही वर्षांनं AI शिवाय शिक्षण अशक्य होऊन बसणार आहे अशी कंडिशन जवळपास होऊन जाणार आहे. डेटा सार्वभौमत्व म्हणजे आपला भारतातला डेटा आपल्या भारतात जर राहावा यासाठी आपलं प्रयत्न चालू आहे. म्हणजे आपला आता आपण बऱ्याचपैकी AIवर अमेरिकन कंपन्या किंवा थोडीशी चायनीज कंपन्या यांचं कंट्रोल आहे. म्हणजे ओपन AI बघतोय आपण, जेमिनाय बघतोय, म्हणजे गुगल बघतोय. ह्या कंपन्या आपण वापरतोय, पण आपले स्वतःचं अशी काही सिस्टम डेव्हलप होईल की आपण परदेशातल्या कंपन्यांवर अवलंबून न राहता आपला डेटा आपल्या देशात सुरक्षित राहील असं आपल्याला
ह्या ए आयच्या माध्यमातून साध्य करायचं आहे. म्हणजे हे आपण भविष्यातल्या मेंदूचा मेळ आहे हा, ह्याला आपण टाळू शकत नाही. तुम्ही कितीही ए आय येत नाही किंवा भेद जरी असला तरी त्याचा तुम्हाला सामना हा करावाच लागणार आहे. आणि ती ए आयच्या आधारित आपण जगाचा वापर करताना हे आपण ए आय क्रिएटर हब बनण्यासाठी हा ए आय समिट दिली तर खूप महत्त्वाचा आहे आणि खूप चांगला इफेक्ट पाडून जाईल. लोकांना टेक्नॉलॉजीत काम करणाऱ्या लोकांना खूप साऱ्या संधी उपलब्ध करून दिली याची मला खात्री आहे. ओके, थँक्यू.